नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द एप्लिकेशन चॅनल। तर तुम्हाला जर जमीन मोजणी किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ मिळत जातील। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक नवीन विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे अतिक्रमण कसे काढावे। मला एक परवा मेसेज आलेला की सर, माझे हद्द काय मोजणी झालेला आहे आणि माझी जमीन दुसऱ्याच्या शेतामध्ये निघत आहे व तिने त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे। तो मोजणी झाल्या असता तरी पण तो वादी मान्य करत नाही आहे की मी अतिक्रमण केलेलं आहे, ही जागा मी 20 वर्षापासून कसतोय, तर ही मी जमीन सोडणार नाही। तर ह्याबद्दलच आपण व्हिडिओ बनवणार आहे की जमीन मोजणी झाल्या असता, हद्द काय मोजणी झाल्या असता अतिक्रमण कसे काढावे किंवा त्या जमिनीवर आपण ताबा कसा मिळवावा। ह्याला एक 2-3 स्टेप आहेत, त्या स्टेप आपण बघूया। पहिले म्हणजेच तुम्हाला प्रथम काय करायचं आहे, हद्द काय मोजणी भूमी अभिलेख कार्यालयातून जाऊन हद्द काय मोजणीला अर्ज भरायचा आहे। हद्द काय मोजणीला अर्ज भरल्यानंतर एक 8 ते 10 दिवसांनी किंवा एका महिन्यानंतर आपल्याला मोजणी येईल। मोजणी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या वहिवाटीची खुणा दाखवायची आहे, ना की दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला वहिवाट दाखवायची आहे। जेवढा तुम्ही तुमच्या पायाखालची जमीन आहे, तुमची वहिवाट आहे, जेवढी तुम्ही खसताय तेवढेच तुम्ही त्यांना वहिवाट दाखवायची आहे। त्यानंतर ते काय जमीन मोजणीचे अधिकारी काय करतील, तेवढेच तुमचे जे वहिवाट आहेत 4 ते 5 पॉईंट आहेत ते पॉईंट पीक किंवा उचलून जातील, मशीनमध्ये ते स्टोअर करतील। हे झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवसानंतर ते तुम्हाला तुमच्या जमिनीच्या हद्द किंवा खुणा दाखवण्यात येतील। खुणा दाखवताना तुम्हाला काय करायचं आहे, जे सरकारी अधिकारी जिथे जिथे खुणा दाखवतील तिथे तिथे तुम्हाला जाऊन ते मार्किंग करायचं आहे। जेव्हा ते खुणा दाखवले तेव्हा तुम्हाला वादीशी तुमचा अपोजिशन आहे त्याच्याशी तुम्हाला वाद घालायचा नाही आहे, कारण की वाद जर घातला किंवा मोजणी जर झाली नाही तर जे सरकारी अधिकारी आहेत ते पंचनामा करून जातील की इथे मोजणी झालेली आहे, मोजणी झालेली नाही। तर तुम्हाला असे करायचे नाही आहे। जेव्हा ते सरकारी मोजणीवाले वहिवाट मोजायला येतील तेव्हा पण तुम्हाला वाद घालायचा नाही आहे। जेवढे तुम्ही कसताय, जेवढी तुमची पायाखालची जमीन आहे, वहिवाट आहे, एवढीच तुम्हाला त्यांना दाखवायची आहे। 15 ते 20 दिवसानंतर जेव्हा ते हद्दीच्या खुणा दाखवण्यात येतील तेव्हा पण तुम्हाला वादीशी पुढच्या अपोजिशनशी वाद घालायचा नाही आहे। असं केलं तर तुम्हाला तुमचाच तोटा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची वहिवाट दाखवायची आहे, हद्दीच्या ज्या खुणा दाखवतील सरकारी अधिकारी ते तुम्हाला मान्य करून घ्यायचे आहे व त्यांच्या मोजणी झाल्यानंतर जो अर्ज असतो त्या अर्जावर वादी व तुम्ही प्रतिवादी सही करायची आहे। सही केल्यानंतर तुम्हाला एक 15 ते 20 दिवसानंतर अर्ज केल्यानंतर तुम्हाला क प्रत मिळेल। क प्रत ही महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची प्रत आहे। हे जर नाही मिळालं तर तुम्हाला तुमचं जे सिद्ध होणार आहे की समोरच्यानं अतिक्रमण केलेलं आहे किंवा माझी जमीन त्याच्या शेतामध्ये निघत आहे, हे तुम्हाला सिद्धच होणार नाही। त्यासाठी तुम्हाला मोजणी हे व्यवस्थित शांत डोक्याने मोजणी करून घ्यायची आहे व क प्रत मिळवायची आहे, कारण की अत्यंत महत्त्वाची म्हणजे क प्रत आहे। यावरूनच तुमचे अतिक्रमण सिद्ध होणार आहे। पहिली स्टेप काय आहे, समजा पुढच्या समोरच्यानं अतिक्रमण केलेलं आहे, तुम्हाला क प्रत मिळालेली आहे, तुम्ही काय करायचं आहे, तहसीलदार ऑफिसला जाऊन कलम 138 नुसार तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे। तुम्हाला यासाठी अर्ज भरावा लागणार व त्यासोबत क प्रत जोडायला लागणार। हे झाल्यानंतर काय ठिकाणी काही रिजनमध्ये तलाठी हे अधिकार असतात, तहसीलदार ऑफिसमध्ये हे अधिकार असतात, काही ठिकाणी प्रांत ऑफिसला असतात। तर तहसीलदार ऑफिसमध्ये काय असतं की तुम्ही अर्ज केल्यानंतर 138 कलमानुसार ते अर्ज दाखल करतील व जे वादी आहेत त्यांना बोलवून घेतील। वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तुमचे जे जमिनीबद्दल भांडण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतील। जर हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर पुढे ते काय करणार, SP ऑफिसला लेटर देऊन तुमचे जे अतिक्रमण केलेले आहे ते SP ऑफिसला परत देऊन ते काढण्याचा प्रयत्न करतील। तर आणि जर प्रतिवादीने त्यांना अपोज केलं तर तिथेच ते थांबतील। जास्त करून अशा शक्य नाही आहे। हे पहिले ऑप्शन आहे। दुसरं म्हणजे हे सक्सेस होण्याचे चान्सेस तुमचे कमी आहेत, 50% आहे। जर वादीने जर मान्य केले, अतिक्रमण केले आहे तरच तहसीलदार ऑफिसकडून हे तुमचे अतिक्रमण निघणार आहे किंवा असे निघणार नाही। दुसरं म्हणजे सेम टू सेम प्रांत ऑफिसला आहे। प्रांत ऑफिस पण अर्ज तुमचा दाखल करून घेतील, त्यासोबत तुम्हाला तुमची क प्रत जोडावी लागणार। क प्रत जोडल्यानंतर अर्ज दाखल करून घेतील
वादी व प्रतिवादीला बनवून घेतील व तुमच्या जमिनीचा जो मॅटर आहे, जे भांडण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतील. असं जर झालं नाही तर पुढे ते SP ऑफिसला लेटर घेऊन, सेम पद्धत आहे तहसील ऑफिसची आणि प्रांत ऑफिसची, SP ऑफिसला लेटर देऊन ते तुमच्या ज्या जमीन आहे, अतिक्रमण आहे, त्या ठिकाणी जाऊन ते काढण्याचा प्रयत्न करतील. तरी पण काही ठिकाणी सक्सेस होण्याचे चान्सेस कमी आहेत. 50% 50-50 चान्सेस आहेत. तुम्हाला जर मेन आणि करेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला कोर्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. तुम्ही कोर्टात जाऊन तुमचा अर्ज दाखल करू शकताय. यासाठी पण महत्त्वाचे म्हणजे क-प्रत आहे. क-प्रत शिवाय तुम्हाला काम होऊ शकत नाही. कोर्टामध्ये तुम्हाला अर्ज दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये पण तुमचे 2 वकील आहेत, ते पण भांडण सोडण्याचा प्रयत्न करतील. जर झाले नाही तर तुम्हाला कोर्टाकडून तुम्हाला जर दावा करावा लागेल. दावा म्हणजेच तुम्हाला तुमची अतिक्रमण केलेली जागा आहे त्याच्यावर तुम्हाला कब्जा दावा हा दाखल करावा लागणार. कब्जा दाव्याची केस तुम्हाला ही दाखल करावी लागेल. हे दावा झाल्यानंतर तुम्हाला काही वर्षानंतर महिना टू महिना केस चालेल तुमची व काही वर्षानंतर तुम्हाला तुमचा त्या जमिनीचा ताबा भेटेल. जर तुमचे कागदपत्र क्लिअर असेल, 7/12 व क-प्रत हे जर तुम्हाला जर क्लिअर असेल तरच तुम्हाला हा अतिक्रमणावर ताबा मिळून जाईल. तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं 7/12 क्लिअर पाहिजे. त्यानंतर क-प्रत मोजणी झाल्यानंतर जो नकाशा असतोय क-प्रत, ते तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला मिळवायचे आहे. यासाठी तुमच्या जमिनीची मोजणी आहे, हद्दकाय मोजणी करून घ्यायची आहे. हद्दकाय मोजणी झाल्यानंतर क-प्रत मिळवा. क-प्रत मिळाल्यानंतर तुम्ही पुढे अर्ज करू शकता. तर हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल. जर तुम्हाला क-प्रत बद्दल जर माहिती हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे की क-प्रत म्हणजे काय व हद्दकाय मोजणी काय, निमताना मोजणी काय, सोप्पा निमताना मोजणी काय व कोर्ट कमिशन मोजणी काय. हे झालं एक पार्ट. दुसरा पार्ट म्हणजे काय, हद्दकाय मोजणी. तुम्ही जर समजा हद्दकाय मोजणी आणली व समोरच्यानं मान्य केले नाही तर पुढे काय करावं लागेल, तर पुढचा जो वादी आहे तो निमताना मोजणी मागवेल. ते पण तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही सोप्पा निमताना मोजणी आणू शकता. सोप्पा निमताना मोजणी पण समोरच्यानं मान्य नसेल तर ही लास्ट स्टेप आहे, ह्याच्या पुढे तुम्हाला अपील करता येत नाही. मग तुम्हाला लास्ट ऑप्शन काय आहे, कोर्ट कमिशन मोजणी पण तुम्ही मागू शकता. हे पण काही ठिकाणी प्रतिवादी मान्य करत नाही, कारण की तिने खूप वर्षापासून 20 ते 40 वर्षापासून ती जमीन कसलेली असते. त्यासाठीच मी तुम्हाला ह्याच्यावर सांगितले शेवटचा पर्याय म्हणजे कोर्ट आहे. तहसीलदारला पण हे मॅटर सॉल्व्ह झालेले नाही. महाराष्ट्रामध्ये भरपूर असे पहिल्यापासून जुने वाद भरपूर आहेत, लाखोमध्ये असे वाद आहेत. त्याचा पर्याय काय आहे, एकच म्हणजे तो कोर्टात तुम्ही कब्जा दावा करा. दावा केल्यानंतर तुम्हाला 7/12 व क-प्रत व्यवस्थित ठेवा, म्हणजेच तुमची मोजणी व्यवस्थित करून घ्या. हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.